टेक कृष्णा मराठी चॅनलवरती मी कृष्णा राजपूत आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. कंटेंट्सकडे लक्ष द्या, आवाजाकडे लक्ष देऊ नका. आवाज थोडासा खराब येण्याची शक्यता आहे. तर विद्यार्थी बंधू भगिनींचा टेक कृष्णा मराठी चॅनलवरती मी कृष्णा राजपूत आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण पाहणार आहोत की गुगल LLM नोटबुक किंवा जेमिनी नोटबुक जे आहे त्याच्या माध्यमातून व्हिडिओवर PDF डाउनलोड करून PDF अपलोड करून कशाप्रकारे ऑडिओ ओव्हरव्ह्यू कशाप्रकारे तयार करायचा, ऑडिओ पॉडकास्ट कशाप्रकारे तयार करायचं ते पाहणार आहोत. तर बघूया. लेट्स गेट स्टार्टेड. क्रिएट कॅमेरा बटन, क्रिएट न्यू और अपलोड योर फाइल्स, PDF. इतर सिंपल PDF वरती show rules, recent, search, more options, not ticked. This week, browse, drive. ड्राईव्ह वरती असतील तुमच्या PDF जर गुगल ड्राईव्हर असतील तर ते ड्राईव्हर सिलेक्ट करून तिथे डायरेक्ट म्हणून गुगल ड्राईव्हवरून घेऊ शकता. Recent files, heading, रिसेंट फाइल्स, grid view, generated PDF .1,788,550,550,500.pdf. हे एक PDF जनरेट केलेली PDF आहे. PDF document. ह्या PDF वरती क्लिक करायचं आहे. PDFला क्लिक केल्यानंतर सिंपल येतं PDF अपलोड व्हायला सुरुवात होते. इंडिपेंडंट तुमच्या नेटची स्पीड किती आहे त्याच्यावरती Untitled notebook. राहतं. Generated PDF जनरेट PDF इथे PDF अपलोड होत आहे. तोपर्यंत टेक कृष्णा मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा आणि हा व्हिडिओ अधिक विद्यार्थी बंधू आणि भगिनींपर्यंत पोहोचवा. ठीक आहे. Generated PDF PDF ओपन करून बघूया. तर PDFचं काय टायटल आहे बघा. संगणक म्हणजे काय, आउटपुट व इनपुट करणे. संगणक इलेक्ट्रॉनिक मशीन आहे. ठीक आहे. सोड गाईड्स. आता मी This text serves as a foundational guide to understanding the electronic nature of computers and the essential cycle of data management they perform. It defines the core computational process as a sequence of input, processing, storage, and output, illustrating how raw data is transformed into meaningful results with speed and precision. The guide categorizes hardware. ठीक आहे. तर इथं PDF मध्ये इंग्लिशमध्ये करून ठेवलं आहे. Input and chat. Selected. Sources. Tab 1 of chat. Tab 2 of studio. Tab 3 of 3. आता त्या सिंपल स्टुडिओवरती क्लिक करायचं. स्टुडिओवरती क्लिक केल्यानंतर बघा इथं तुम्हाला ऑप्शन दिसतील. Selected. Studio. Audio overview. ऑडिओ ओव्हरव्ह्यू. Creating audio overview. क्रिएटिंग ऑडिओ ओव्हरव्ह्यू. Audio overview. Create a video. Audio overview. ऑडिओ ओव्हरव्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर बघा Customize audio overview. कस्टमाइज ऑडिओ ओव्हरव्ह्यू. Length. लेंथ म्हणजे जो हे ऑडिओ ओव्हरव्ह्यू आहे किती प्रकारे किंवा ऑडिओ पॉडकास्ट आहे किती मिनिटाचा असावा कसा असावा याची प्रकारे तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. Short. Medium. मी इथे शॉर्ट सिलेक्ट करतो कारण आपला व्हिडिओ फार मोठा व्हायला नको म्हणून तुम्ही शॉर्टमध्ये सिलेक्ट करा. ठीक आहे. Button. बाय डिफॉल्ट लँग्वेज इंग्लिश असते. Sources. Selected sources. 1. Tap to सिलेक्टेड change. सोर्सेस 1. Prompt. प्रॉम्प्ट. What आता should तुम्ही AI focus on? व्हॉट शुड बी AI फोकस युअर ऑन. आता PDF जे आहे समजा एक इतिहासाचं एक उदाहरण घेऊया. समजा साम्राज्यवाद व वसाहतवाद हा एक पॉईंट आहे आणि आपल्याला साम्राज्यवाद सोडून वसाहतवाद यावरती फोकस करायचं तर फोकस इथं आपण तसा इथं इंट्रॅक्शन देऊ शकतो. तर ते वसाहतवादावरती फोकस करून जास्तीत जास्त PDF तयार करू शकतं. ठीक आहे. लँग्वेज English default. बाय डिफॉल्ट इंग्लिश लँग्वेज असते. तुम्हाला कुठली भाषा पाहिजे तुम्ही निवडू शकता. भरपूर भाषा इथं आहेत बघा. Close. Afrikaans. आफ्रिकान्स, Seviano. सेनेनो, Deutsch. डॉइच, English इंग्लिश, default. Espanol. Espanol. Latin. Hellenica. Belarus. Button. Konkani. Nepali. Marathi. आपण इथं मराठी सिलेक्ट करूया. Marathi. Generate. आता इथे सिम्पली जनरेटवरती क्लिक करूया. बाय डिफॉल्ट तुमच्याकडे किती नेटची स्पीड आहे काय आहे आणि तुमचा स्टडी जेवढं मोठं आहे तेवढं तिथं वेळ लागू शकतो. तर Introduction to computing. Input and output devices. प्रोसेसिंगला घेतलेलं आहे. तर आपण Chat. तेवढं Tab 2 of 3. प्रोसेस करतोय तोपर्यंत त्याला आपण इथं प्रश्न विचारूया काही. ठीक आहे. Chat. Tab 2 of 3. Selected. PC. Introduction to computing. Input and output devices. ठीक आहे. आता तुम्ही इथे प्रश्न पण विचारू Selected शकता sources. चार्टमध्ये जाऊन. Ask. आस्कमध्ये पहिला प्रश्न. आता पण याच्यामध्ये संगणक आणि संगणक आउटपुट इनपुट डिव्हाइस एवढेच आहे. त्याच्यामध्ये काही प्रश्न नाही आहेत सर. तर पहिला प्रश्न
संगणकामध्ये आउटपुट आणि इनपुट एकत्रितपणे काम करीत असणारा डिव्हाइस कोणता? म्हणजे दोन्ही एकत्रित काम करणारा डिव्हाइस कोणता? एका वाक्यात उत्तर द्या. Voice input थांबला. Selected sources. 1. Tap to change. Selected sources. 1. Tap to change. Send. Button. सेंड. Clear text. Wednesday, August 19th. Touchscreen. Wednesday, August 19th. संगणकामध्ये आउटपुट आणि इनपुट एकत्रितपणे काम करीत असणारा डिव्हाइस कोणता? म्हणजे दोन्ही एकत्रित काम करणारे डिव्हाइस कोणता? एका वाक्यात उत्तर द्या. संगणकामध्ये आउटपुट आणि इनपुट डिव्हाइस एकत्रितपणे काम करत असणारा डिव्हाइस कोणता? याचं उत्तर बघा त्याने काय दिलं. टचस्क्रीन हे असे उपकरण आहे जे एकाच वेळी इनपुट आणि आउटपुट अशा दोन्ही प्रकारचे कार्य करते. संगणकामध्ये टच स्क्रीन हे असं इनपुट डिव्हाइस आहे की दोन्ही एकाच वेळी काम करतात. ज्यांना सगळ्यांना माहिती आहे लेटेस्ट कॉम्प्युटर काही आलेत त्यांना टच स्क्रीन आहेत आणि लेटेस्ट लॅपटॉप पण आहेत त्यांना स्क्रीन टच ऑप्शन आला आहे म्हणून त्याने स्क्रीन टच घेतलेलं आहे. ठीक आहे. आता बघा दुसरा प्रश्न विचारायला. संगणकामध्ये आपण अक्षरे टायपिंग करून त्याला माहिती पुरवतो त्या हार्डवेअरला काय म्हणतात? व्हॉइस इनपुट थांबला. संगणकामध्ये आपण अक्षरे टायपिंग करून त्याला माहिती पुरवतो त्या हार्डवेअरला काय म्हणतात? संगणकामध्ये आपण अक्षरे टायपिंग करून माहिती पुरवतो त्या हार्डवेअरला कीबोर्ड असे म्हणतात. 1. कीबोर्ड हे सर्वात सामान्य इनपुट उपकरण असून त्याच्या सहाय्याने अक्षरे, संख्या, चिन्हे आणि विविध आदेश संगणकात टाईप करता येतात. ठीक आहे. संगणकामध्ये आपण जे माहिती पुरवतो कीबोर्ड अक्षरे टायपिंग करून तर त्याला कीबोर्ड म्हणतात. कीबोर्ड एक सर्वात महत्त्वपूर्ण इनपुट डिव्हाइस आहे. कीबोर्ड हे सर्वात सामान्य इनपुट उपकरण असून त्याच्या सहाय्याने अक्षरे, संख्या, चिन्हे. ठीक आहे. तर आता एक याला प्रश्न मी जी PDF अपलोड केलेला आहे त्या PDF मध्ये तो डाटा नाही आहे किंवा ती माहिती त्या PDF मध्ये नाही तर काय उत्तर देते का बघूया आपण. CPU म्हणजे काय? एका वाक्यात उत्तर द्या. CPU म्हणजे काय? एका वाक्यात उत्तर द्या. CPU म्हणजे काय? एका वाक्यात उत्तर द्या. प्रोसेसिंग. दिलेल्या स्रोतांमध्ये CPU या शब्दाच्या किंवा त्याच्या व्याख्यातील एक आठ नाही. 1 2 दिलेल्या स्रोतांमध्ये CPU या शब्दाच्या किंवा त्याच्या व्याख्यातील एक आठ नाही. 1 2 3 बघा दिलेल्या स्रोतामध्ये CPU या म्हणजे या मुद्द्याचा कुठे उल्लेख आलेला नाही म्हणून त्यानं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. पण उत्तर त्यानं पुढे काय दिले आहे बघा. परंतु सामान्य माहितीनुसार जी स्रोतांमध्ये नाही CPU सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे संगणकाचे मुख्य नियंत्रण युनिट किंवा मेंदू आहे जे इनपुट म्हणून मिळवलेल्या माहिती प्रक्रिया प्रोसेस करण्याचे कार्य करते. कृपया याची नोंद घ्या की ही माहिती तुमच्या पुरवलेल्या स्रोतांमध्ये उपलब्ध नाही आणि तुम्ही याची स्वतंत्रपणे पडताळणी करू शकता. ठीक आहे. तर माहितीच्या आधारे त्याने एक थोडक्यात उत्तर दिलेलं आहे की CPU सेंट्रल प्रोसेस युनिट हे संगणकाचा मेंदू किंवा एक अंतर्गत मेंदू भाग आहे. परंतु या दिलेल्या स्रोतांमध्ये माहिती नसल्यामुळं तुम्ही तुमची माहिती खात्री करण्याचं तुम्हाला सूचना त्यानं दिलेलं आहे. तर समजा तुम्ही एखादा धडा दिलेला असेल आणि धड्याच्या बाहेरचा प्रश्न जर तुम्ही त्याला विचारला तर तो संलग्नपणे उत्तर देऊ शकतो. परंतु ते एक 90% प्रश्न उत्तर बरोबर असू असतं परंतु 10-20% इकडे तिकडे 10% चुकीची असण्याची शक्यता असते. त्यासाठी तुम्ही बाहेर त्या स्रोताबाहेर जर प्रश्न असेल तर ही प्रॉब्लेम येऊ शकतो. तर त्याला तुम्ही स्वतः पडताळणी करण्यास त्याने तुम्हाला माहिती दिलेली आहे, सूचना दिलेली आहे. ठीक आहे. तर बघा म्हणजे थोडक्यात काय तर तुम्ही एखादा सोर्स जर दिला तर त्या स्रोताच्या आधारेच तुम्हाला तो प्रश्न उत्तर देऊ शकतो. ठीक आहे. उत्तर देतो त्यामुळे तुम्हाला इतर माहिती देण्याची शक्य नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही प्रश्न विचारू शकता त्याच्यावरती क्विज करू. ठीक आहे. ऑडिओ स्टुडिओमध्ये जाऊया आपण. व्हिडिओ झाला आहे का बघूया आपण नाही का. ऑडिओ तयार झाला आहे का बघूया. कम बॅक इन फ्यू मिनिट्स त्यानं अजूनही बनवलेला नाही आहे व्हिडिओ ऑडिओ. Generating. Come back in a few minutes. Come back in few minutes. Reports. But sources. Tab 1 of 3. Generated PDF. Chat. Studio. Chat. Tab. परंतु सामान्य माहितीनुसार जी स्रोतांमध्ये नाही CPU Studio. Tab 3 of 3. Selected. Generating. Come back in few minutes. Quick settings.
काय तर तुमच्याकडे इंटरनेट जर स्पीड कमी असेल किंवा Generating. Come back in a few minutes. स्त्रोत जर डिफिकल्ट असेल तर थोडासा वेळ घेतो कारण Sources. Sources. Tab 1 of 3. Collapsed. Selected. Chat. Studio. Chat. Select add a source. Selected. Sources. Tab 1. Quick setting. Notebook. Generated PDF under collapsed. Show menu. PDF मध्ये बघा करणे. मा. वेगाने आ. संगणकाला. प. उदाहरणार्थ. तर काय आहे, एक टॉकबॅक व्यवस्थित का वाचत नाही तर हा जो Generated PDF. Collapse. Pop-up menu. Delete a source. Dismiss menu. तुम्ही सोर्स डिलीट करू शकता त्याच्यानंतर Dismiss menu. Dismiss menu. डिस्प्ले मेनू. तर स्टुडिओमध्ये काय काय बघूया आपण तोपर्यंत Reports. रिपोर्ट आहे, Create a report. क्रिएट रिपोर्ट आहे, इन्फोग्राफिक आहे, Create infographic. Button. क्रिएट इन्फोग्राफिक आहे, Quiz. Quiz. Button. Flashcards. फ्लॅश कार्ड, Slide deck. deck. Video overview. व्हिडिओ ओव्हरव्ह्यू, ऑडिओ Audio ओव्हरव्ह्यू. overview. तर आपण Button. आजच्या व्हिडिओमध्ये पाहत आहोत की गुगल LLM नोटबुक किंवा जेमिनी नोटबुकच्या माध्यमातून व्हिडिओ ओव्हरव्ह्यू कशाप्रकारे तयार करायचा आहे. ठीक आहे, तर बघूया आपण कशाप्रकारे त्यानं ऑडिओ ओव्हरव्ह्यू तयार Barcode scanner आणि touchscreen वाचचे रंजक विज्ञान. Barcode scanner आणि touchscreen वाचचे रंजक विज्ञान. बारकोड स्कॅनर आणि One source. Just now. Play. बरं ठीक आहे, जस्ट नाव ते प्ले करूया. ते प्ले झालं. Barcodes. Collapsed. Barcode scanner आणि touchscreen वाचचे रंजक विज्ञान. आपण जेव्हा सुपरमार्केटमध्ये जातो ना तेव्हा तिथल्या त्या स्कॅनरकडे पाहून कधी असा प्रश्न पडतो का की एका सेकंदाच्या हजाराव्या भागात तो लाल प्रकाश स्टिकरवर पडतो आणि अचानक सिस्टीमला समजते की आपण 50 रुपयांचा बिस्किटाचा पुडा घेतोय. हो ना, म्हणजे ते खूपच मॅजिक सारखं वाटतं सुरुवातीला. अगदी बरोबर. तो नुसता प्रकाश थेट माहितीत म्हणजे डेटामध्ये कसा काय बदलतो. आज आपल्याकडे जे काही आर्टिकल्स आणि रिसर्च पेपर्स आहेत ना त्यातून आपण हीच किमया उलगडणार आहोत. चला तर मग हे समजून घेऊया. या सखोल विश्लेषणाचा उद्देश फक्त संगणक काय आहे हे सांगणे नाहीये, नक्कीच. तर भौतिक जग आणि डिजिटल बायनरी जग यांच्यातील हा जो अत्यंत गुंतागुंतीचा अनुवादाचा किंवा ट्रान्सलेशनचा खेळ आहे ना तो डिकोड करायचा आहे आपल्याला. अगदी बरोबर म्हणालात. या सर्व सूत्रांमधून एक गोष्ट अगदी ठळकपणे समोर येते, ती म्हणजे संगणकाला आपली भाषा अजिबात समजत नाही. त्याला फक्त व्होल्टेज मोजता येते. म्हणजे फक्त 0 आणि 1. हो, फक्त 0 आणि 1 म्हणजेच बायनरी भाषा. इथेच इनपुट आणि आउटपुट उपकरणे एखाद्या अत्यंत कुशल दुभाषकासारखी म्हणजे ट्रान्सलेटर सारखी काम करतात. प्रकाश, आवाज किंवा दाब यांसारख्या भौतिक गोष्टींचे बायनरीमध्ये रूपांतर करण्याचे काम ही उपकरणे करतात. अच्छा, म्हणजे ही उपकरणे आपल्या मानवी आणि संगणकाच्या जगातला महत्त्वाचा पूल आहे. तर पण हे बघा, या सर्व नोट्सचा अभ्यास करताना माझ्या लक्षात आलं की आपण नेहमी जी इनपुट, प्रोसेस आणि आउटपुट ही सायकल ऐकतो ना ती केवळ 3 टप्प्यांची नाहीये. आपण याची तुलना एका स्वयंपाकघराशी करू शकतो. अरे वा, म्हणजे कशी? म्हणजे बघा, आपण जर 10 आणि 20 हे कच्चे साहित्य म्हणून इनपुट दिले तर संगणक त्यावर प्रोसेस करून 30 हा अचूक तयार पदार्थ आउटपुट म्हणून देतो. पण यात आणखी काही गोष्टी आहेत. हो, येथे सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे ही पूर्ण रचना प्रत्यक्षात 5 मुख्य स्तंभांवर उभी आहे. फक्त माहिती स्वीकारणे, प्रक्रिया करणे आणि परिणाम देणे इतकंच नाही. मग आणखी काय येते यात? हे नियंत्रण नसेल ना तर वेगवेगळ्या उपकरणांकडून येणाऱ्या डेटाची नुसतीच ट्रॅफिक जॅम होईल. बापरे, म्हणजे डेटाची ट्रॅफिक जॅम. हे 5ही स्तंभ एकत्र आल्यावरच संगणक स्वयंपूर्ण बनतो. तर आणि या प्रवासाची सुरुवात इनपुट पासून होते. कीबोर्ड कसं काम करतं हे तर आपल्याला माहिती आहे. बटन दाबलं की सर्किट बायनरी कोड पाठवतं. पण सूत्रांमध्ये बारकोड रीडर बद्दल जे सांगितलंय ते खरोखरच थक्क करणार आहे. हो, ते स्कॅनरचं मेकॅनिझम ना. तर बघा आज आपण पाहिलं की कशाप्रकारे त्यानं ऑडिओ ओव्हरव्ह्यू बनवलेला आहे आणि ऑडिओ जसं काय त्यांनी पॉडकास्ट तयार केलेलं आहे. फार सुंदर अशा प्रकारे त्यांनी पॉडकास्ट तयार केला आहे. तर आपण तुम्ही तुमचं जो पुस्तक आहे किंवा तुमच्याकडे एखाद्या पुस्तकाचं PDF असेल तर तुम्ही गुगल LLM नोटबुक किंवा गुगल LLM नोटबुक किंवा जेमिनी नोटबुकच्या माध्यमातून तुम्ही ऑडिओ ओव्हरव्ह्यू तयार करू शकता. तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की
PDF माध्यमातून कशा प्रकारे ऑडिओ ओव्हरव्ह्यू तयार केलेला आहे. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार Video आहोत overview. व्हिडिओ 1 button. ओव्हरव्ह्यू कशा प्रकारे तयार करायचा आपण ते पाहणार आहोत. तर टेक कृष्णा मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी. आणि ही जी गुगल LLM नोटबुक जी सिरियल आहे ती विद्यार्थ्यांपर्यंत अधिकाधिक शेअर करा, कारण विद्यार्थी बंधू आणि भगिनींना अभ्यास करण्यासाठी फार महत्त्वाचं ठरणार आहे. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच निरोप घेऊया. बाय बाय, टेक केअर.